हा प्रश्न सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या चॅप्टरवर सीईटी 2025 ला विचारलाय. The material used for solar cell should have band gap. Option A equal to 0, B less than 1.0 electron volt means non-zero, C more than 1.8 electron volt and D between 1.0 electron volt and 1.8 electron volt. आता बघा स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येत नाही. आता तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात जी सोलर सेल आहे त्याचा क्रायटेरिया दिलेला आहे, क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ मटेरियल फॉर सोलर सेल, आणि त्यातले हे 4 पॉइंट आहेत. पहिलाच पॉइंट काय आहे, इट्स बँड गॅप शुड बी बिटवीन 1.0 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जो तुम्हाला ऑप्शन काय दिलेला आहे, डी ऑप्शन दिलेला आहे, तिथेच तुम्हाला उत्तर मिळून गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर स्टेट बोर्डचं पुस्तक चांगलं केलं तर सीईटीला त्याचा जास्त उपयोग होतो. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.